वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दम्. मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत आपण अध्याय पहिला आणि 15व्या ओवीपर्यंत आलो होतो. 15व्या ओवीचा अर्थ सांगून झाला होता. शेवटी अगदी थोड्या याच्यात वेळ संपल्यामुळे ॲब्रप्टली क्लास संपला, पण अर्थ तो बहुतेक करून पूर्ण झालेला. तर 15व्या श्लोक तरी आपण त्याच्यापासून जस्ट एक सुरुवात करून 16व्याकडे जाऊ. तरी संवाद तोची दशन जो समता शुभ्रवर्ण देव उन्मेष सूक्ष्मे क्षण विघ्नराज. आता आधीच्या श्लोकात आपण बघितलं की तो जो हातात जो दात तुटलेला गणेशांनी घेतलेला आहे, तो तुटलेला दातही म्हणजे तो कर्ममार्गरूपी द्वैताचं प्रतिपादन करणारा असा तो तुटलेला दात आहे. पण तो तुटलेला म्हणजे मूळ रूपापासून अद्वैतापासून वेगळा जरी असला तरी तो मूळतः अद्वैताचा भाग आहे. अशा दृष्टीने तो तुटलेला असला तरी तो गणेशांचाच दात आहे. आणि त्याचा उपयोग जी नास्तिक मतं आहेत, आपण पाहिलं नास्तिक म्हणजे देव न मानणारी अशा ह्यानी नाही, वेद जे मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हटलं गेलेलं आहे. तर तसा त्या मतांचं खंडन करणारा असा तो आपण खंडित दात जो बघितला. आता नास्तिक मतात मुळात कोणाचा तर बौद्ध आणि वार्तिकांचा. तर बौद्ध आणि वार्तिकांचा खंडन करणारा एक दात झाला. मग तो दात खंडन करून तोही बाजूला गेला पाहिजे, कारण तो बाजूला जाईल तेव्हा एकच दात एकदंत जो आहे, एकदंत म्हणजे एकच ज्ञान आत्मस्वरूपाचं सच्चिदानंद स्वरूप सांगणारा असा तो एक दात जो उरतो तो कसा आहे तर समता शुभ्रवर्ण तरी संवाद तोची दशन. तो संवाद रूपी दात आहे आणि तो समता शुभ्रवर्ण आहे. तर इथे संवाद पण आपण बघितलं. संवाद म्हणजे दुसऱ्याच्या मताचा आदर करून त्याचा त्या मतातच सुधारणा करून योग्य निर्णयापर्यंत पोहोचवणं हा संवाद आहे. म्हणजे वेदांत शास्त्र जे आहे ते बाकी सर्व शास्त्रांना समावेश करून त्याच्या पुढचं शास्त्र आहे. त्यामुळे आचार्यांनी आपण पाहिलं मागच्या वेळी की मंडन मिश्र म्हणजे सुरेश्वराचार्य हे त्यांचं शंकराचार्यांचे शिष्य झाल्यावरचं नाव आहे. ते मंडन मिश्र हे पूर्वमीमांसा चे वादी होते. कुमारिल भट्टाचार्यांचे शिष्य. पूर्वमीमांसामध्ये कर्मयोगाचे प्रतिपादक, वेदाचं पूर्वांगाचे प्रतिपादक, जिथे देवदेवतांच्या उपासना स्वरूप यज्ञयागादी कर्म, नित्य नैमित्तिक कर्म यांची सगळी व्याख्या आहे. तर तो कर्ममार्ग अद्वैताला जाण्याची शिडी असल्यामुळे त्यांच्याशी विरोध नाहीये, संवाद आहे. तसेच हे बाकी शास्त्र पण न्यायशास्त्र हेही योग्य अयोग्याचा विवेक करायला, तर्क करायला तर्कशास्त्र हे उपयोगी आहे. तर म्हणून त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणारा असं संवाद ज्याच्यात साधला जातो ते सगळ्या दर्शनांचं एकत्र असं जे ज्ञान आहे ते म्हणजे संवाद आहे. तो त्या समता शुभ्रवर्ण म्हणजे सर्वत्र समदर्शिना आपण गीतेत पाहतो की पंडित खरा ज्ञानी कोण आहे की तो सर्वत्र समदर्शी आहे. तर तो सर्वत्र जर समदर्शी असेल तर या सर्व शास्त्रात पण समबुद्धी त्याची असते आणि ते समत्व जेव्हा तो आपल्या शिष्यांना जाणवून देतो तेव्हा त्यांचीही ती
उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त होते आणि त्याला समता शुभ्रवर्ण असं म्हटलेलं आहे. शुभ्रवर्ण हे सात्विकतेचं प्रतीक आहे. शुद्ध सात्विक म्हणजे त्याच्यानंतर निर्गु निर अ, गुणाच्या पलीकडची अशी निर्गुण अवस्था झाली. तर समता शुभ्रवर्ण आपण हे पाहतो सृष्टीचे सगळी जी कार्य चाललेली आहेत. 13व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे क्षेत्र विवेक. तर त्यात त्यांनी सांगितलंय पुढे येईलच ज्ञानेश्वरीत, की सृष्टी जी दिसते किंवा जे काही कार्य चाललेली दिसतात, हे सगळं त्रिगुणांचा खेळ आहे. तर त्या त्रिगुणांच्या पलीकडे जायला, त्रिगुणांच्या वर जायला त्रिगुणामधलं सर्वात अ, वरचा गुण हा सात्विक आहे आणि सात्विकाची वरची टोकाची अवस्था ही शुद्ध सात्विक आहे. त्या शुद्ध सात्विकता लाभली की त्या शुद्ध सात्विक अ, बुद्धीत परमात्म्याचा प्रकाश होतो. ते ज्ञान होतं म्हणजेच आत्मानंदाचा अनुभव होतो. तर असं ते म्हणजे ज्याचा दातच समता शुभ्र वर्ण आहे आणि अ, आणि म्हणून तो देव जो आहे तो उन्मेष सूक्ष्मेक्षण असा विघ्नराज आहे. उन्मनी अवस्था आपण म्हणतो. उन्मन झालं म्हणजे मन हे या सत्व तमाच्या वर गेलेलं आहे. परमात्म्याच्या जवळ पोचलेलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि उन्मती अवस्था, उन्मनी अवस्था ह्या उन्मनी अवस्था ही जागृती अवस्था ही अकार धरली, स्वप्नावस्था उकार, सुषुप्ती ही मकार धरली. कारण मकार महेशू हा लय करणारा आहे. सुषुप्तीच्या उदाहरणाने आपण लयाची कल्पना करू शकतो. आणि उरलेली ओंकाराचा अ, उ, म झाला आणि जी अर्धमात्रा उठते ती उन्मनी अवस्था आहे. ती द्वैतातून अद्वैताकडे नेणारी, निर्गुण निराकाराकडे. त्यामुळे ती व्यक्तपणाने ती दर्शवू शकत नाही. तर अशी उन्म ईश असा त्या अगदी सहस्राराकडे असणारा जो म्हणजे म्हणजे वर असलेला जो ईश आहे त्याचं सूक्ष्मेक्षण म्हणजे सूक्ष्म असं ई क्षण म्हणजे पाहणं. ई क्षण म्हणजे त्याचं दर्शन करणं. तिथे दृष्टी ठेवणं. असं असं जे अद्वैत ज्ञानानी म्हणजे समता शुभ्र वर्ण अशा ज्ञानानी ज्ञान होऊन जी सूक्ष्म दृष्टीनी आत्मानंदातच एकरूप असलेले असे ते गणेश आहेत. आणि ते नुसते स्वतः आत्मानंदात एकरूप नाहीयेत, तर आधी पाहिल्याप्रमाणे जो मोदक त्यांच्या हातात आहे, तर त्यांची स्वतःची जी आत्मानंदाची स्थिती आहे, ती आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना देण्यास समर्थ असे गणेश हे सद्गुरू आहेत. त्यामुळे गुरु हा शब्द ही गुरु या शब्दातही गणेश आणि दत्त यांचं एकत्रीकरण आहेच. तो एक वेगळा विषय आहे. तिकडे आत्ता जायला नको. आत्ता ह्या श्लोकापुरतं म्हणायचं झालं तर ते उन्मेष सूक्ष्मेक्षण म्हणजे कायम त्या आत्मानंदात सहस्रारात त्यांचं ध्यान लागलेलं आहे आणि ते विघ्नराज आहेत. विघ्न काय आहे? विघ्न म्हणजे फक्त सांसारिक विघ्न नाही. सर्वात मोठं विघ्न हे आहे, की आपल्यालाच आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण हे सर्वात मोठं विघ्न आहे. आता पूर्ण जेव्हा विस्मरण असतं तेव्हा कुंडलिनी शक्ती ही सुप्तावस्थेत असते. ती जागृत होते मूलाधारात आणि मग आपले साधन, तपस्या, जप जप जी काही साधनं आपल्याला आहेत गुरुकृपेनी तो शिष्य मार्ग आक्रमण करत करत मूलाधार स्वाधिष्ठान ही जागृतावस्थेतली आणि जी चक्र आपले मूलाधार हे
सत्स्वरूपाचं जे व्यावृत हे आहे, की असणं म्हणजे मी असायला पाहिजे, म्हणजे मी जगायला पाहिजे आणि माझ्या संबंधी जगायला पाहिजे. अशी ती सुरक्षित राहण्याची जी इच्छा आहे, ती मूलाधारात उत्पन्न होते, जेव्हा कुंडलिनी जागृत झालेली नसते तेव्हा. तर त्यामुळे सुरक्षित राहण्याची इच्छा आणि त्याच्यासाठी प्रयत्न केव्हा होतं? कारण असुरक्षा मनात असते. बाहेर घराच्या बाहेर मी राहीन तर मी सुरक्षित नाहीये. त्यामुळे माझं रक्षण व्हायला मला घर पाहिजे. ही असुरक्षा अ, ही बहिर्मुखी कुंडलिनीच्या प्रवाहाने होते. ती अंतर्मुखी झाली तर मनुष्याला सुरक्षित वाटतं. म्हणजेच आपली संकट दूर गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे मूलाधाराची देवता हे भगवान श्री गणेश आहेत. तोही कदाचित पुढे विषय येईल. पण आता सांगायची गोष्ट अशी की सहस्रापर्यंत जाणारा मार्ग आहे. त्याची सुरुवातच गणेशाच्या कृपेने होते. म्हणूनही प्रत्येक कोणत्याही कृतीच्या आधी आणि मागेही आपण पाहिलं, की सविता देवता, सवितृ देवता ही बुद्धिरूप असली, तरी बुद्धीला प्रकाश झाल्या जसं अ, जग आहे, पण सूर्याचा प्रकाश झाल्यावर ते दिसतं, तसं बुद्धीचा प्रकाश होण्यातली विघ्न घालवणारा हा गणेश आहे आणि ती विघ्न गेल्यावर ज्ञान अ, हे मनुष्याला होत असतं. म्हणून आपण आता बघितलं तर योग मार्गाच्या दृष्टीने, ज्ञान मार्गाच्या दृष्टीने या दोन्ही दृष्टीने आणि भक्ती मार्गाच्या दृष्टीने अ, भक्तावर कृपा करून तो जो सर्व सुखाचा मोदक देणारा अशा दृष्टीनेही भगवान गणेश आहेत आणि ते विघ्नराज म्हणून त्यांना म्हटलेले आहे. सगळ्या विघ्नांना ताब्यात ठेवणारे आणि बाजूला करणारे विघ्नहर्ता गणेश आहेत ते. आता 16व्या ओवी. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेवती. हा एक खूप महत्वाचा श्लोक आहे. आधीच्या श्लोकात संवाद हा शब्द वापरलेला आहे. त्याचा इथे प्रत्यय आपल्याला पुन्हा येईल, की मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी म्हणजे अ, ही मीमांसा शास्त्र आहेत, ती माझ्या दोन्ही श्रवणस्थानी आहेत. म्हणजे दोन कान ती भगवंताच्या म्हणजे गणेशांच्या दोन्ही कान स्थानी आहेत. अ, असं अवगमलिया म्हणजे मला असं कळून आलेलं आहे. म्हणजे अ, निश्चितपणे आपण बॉटम डाउन म्हणतो ना, की बॉटम लाईन इज धिस इज धिस असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. मला पूर्ण यांनी जे अभ्यासाने काय समजलंय, की दोन्ही प्रकारच्या मीमांसा हे त्यांचे श्रवण इंद्रिय किंवा कान आहेत. आता हे का? तर आपण मागे बघितलं मीमांसा शास्त्र हे कर्ममार्गाचं प्रतिपादन करणारं आहे. ते त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. तर ही एक मीमांसा झाली. मीमांसा याचा अर्थ त्याचं अॅनलाईज करून पूर्णपणे जाणून घेणं आणि त्याच्याप्रमाणे अ, अ, जे काही त्याचा परिणाम आहे किंवा त्याचे जे सिद्धांत आहेत त्याचं पालन करणं. पालन करण्यासाठी त्यांना पूर्ण जाणून घेण्यासाठी मीमांसा शास्त्र आहे. तर पूर्वमीमांसा म्हणजे वेदाचा पूर्व पूर्व भाग म्हणजे कर्मशास्त्र आहे. कर्मयोग सगळा ज्याच्यात आलेला आहे. आणि वेदांत जो आहे उत्तर मीमांसा हे त्याला म्हणतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, की कर्ममार्ग अ, वेगळा आणि ज्ञानमार्ग वेगळा. सुरुवातीला जोपर्यंत ज्ञानाची अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्ममार्ग समजून घेऊन कर्माप्रमाणे आचरण करून बुद्धी शुद्धी करून मग ज्ञानमार्गाला सुरुवात आहे. पण कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे एकच आहेत. हे कळणं हेच खरं ज्ञान आहे. हे भगवान अ, गीतेतही सांगतायत. म्हणजे अ, कर्मयोग किंवा योग आणि सांख्य म्हणजे ज्ञान ह्याला जो एक
पाहतो तोच खरा पाहतो असं भगवान गीतेत म्हणजे पुढे येणारच आहे. ते आत्ताच त्या श्लोकाकडे जायची काही आवश्यकता नाहीये. पण म्हणजे कर्म आणि ज्ञान ह्याला व्यवहारात आपण पाहतो कर्मयोगाचा अधिकारी हा थोडासा कमी समजला जातो. ज्ञानयोगाचा अधिकारी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. पण खरी गोष्ट अशी आहे, कर्मानंतर ज्ञान म्हणजे पूर्ण आता कर्मयोग संपला आणि आता ज्ञानयोग सुरू झाला, असा खरं तर होत नाही. ह्या गोष्टी समांतर रीतीने पॅरलल पुढे जात असतात. म्हणजे कसं, कर्मानी जशी-जशी माझी शुद्धी होईल, तसं-तसं भगवंताचं ज्ञान मनात माझ्या प्रकट होत जाईल. कर्मानी माझी जशी-जशी शुद्धी होत जाईल, तसं भगवंताबद्दलचं प्रेम माझ्या मनात वाढत जाईल. म्हणजेच कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे एक सलग वर जातायत. याचा अर्थ जसं आपण पाहिलं, की समजा अ, आपण अ, 3 नळ्या आहेत आणि त्या जर एकमेकांना जोडलेल्या आहेत, तर एका नळीत जसं पाणी भरत जातो, तसं तेवढंच पाणी बाकी नळ्यात भरत जातो. कारण त्या कनेक्टेड आहेत, जोडलेल्या आहेत. म्हणजे त्या तिघांचीही वृद्धी एकत्र होते, म्हणजे त्यांच्यात कुठेतरी एकत्व आहे. तसं म्हणून आणि हा कर्ममार्ग जो आहे तो उपासना योग ह्या दृष्टीनेही भक्ती मार्गाचाही पूर्वार्ध होतो. ज्ञानमार्ग हे आपलं प्रियतमाला जाणून घेण्याचं साधन असण्यामुळे भक्ती मार्गाचाही उत्तर मार्ग हा ज्ञानमार्ग होतो. म्हणून कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे खालीवर कमी जास्त न दाखवता 2 सारख्या कानाप्रमाणे अ, अ, गणेशांचे आहेत. कारण जो ज्ञानी महात्मा आहे, त्याच्यासाठी ह्या 2 मार्गात काही भेद नाहीये. आता हे मीमांसा झाल्या श्रवण स्थानी आणि मग त्या श्रवण ते ज्ञान वेदांचं ज्ञान पूर्व पूर्व पूर्वांग जो आहे आणि उत्तरांग वेदाचा आहे, त्यांनी जे पूर्ण जो बोध होत आहे, तो पूर्ण बोध जो होतो त्या गंडस्थलात म्हणजे अ, अ, त्या 2 कानातनं आत गेल्यावर तिथे त्या आज्ञाचक्रात तो बोध होऊन अ, आत्मानंदाची प्राप्ती पुढे होते. सहस्रारापर्यंत कुंडलिनी जाते. आता म्हणून त्या ज्ञानातले जे अमृत आहे, तर त्या कानात श्रवणाच्या योगाने ते अमृत मिळतं. त्यामुळे असं म्हणतात, की हत्तीच्या कानात अ, त्याच्या गंडस्थलात मध असतं आणि ते मधाच्या आकर्षणाने भुंगे हत्तीच्या कानाशी घुं-घुं करत तिथे आत शिरण्याचा प्रयत्न करतात आणि हत्ती कान हलवून त्यांना बाहेर अ, घालवायचा प्रयत्न करतो. तर ते भुंगे म्हणजे मुनी सांगितले. मुनी म्हणजे मनन करणारे. वेदशास्त्राच्या अर्थाचं वेदशास्त्र अनुकूल, त्याच्या सिद्धांताला अनुकूल जे मनन करतात ते मुनी. तर ते त्यांना अली म्हटलेले. अली म्हणजे भुंगा. तर भुंगरूपाने भुंग्याच्या रूपाने ते ज्ञानाचं अमृत आहे, ते मध जे आहे ते भुंगे मुनी हे श्रवण करतायत, सेवन करतायत. आता 17वी ओवी. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसे कवटती इभ मस्तकावरी. आता पूर्वमीमांसा जे आहे कर्म विभाग जो सांगितलेला कर्मकांड ज्याला म्हणतो, तर ते कर्मकांड हा पूर्व विभाग, ज्ञानकांड हा उत्तर विभाग आहे. तर कर्मकांड हे सुरुवातीला बुद्धी शुद्ध होईपर्यंत, जोपर्यंत बुद्धी शुद्ध नाही, तोपर्यंत शरीर, मन, बुद्धी ह्याची जी कार्य ती मी करतो अशी त्या जीवाची अ, धारणा असते. म्हणून काट्याने काटा काढण्यासारखं कर्तृत्व बुद्धीचा नाश व्हायला वेदमार्गाचा अनुसरण करायची कर्तृत्व बुद्धी वाढणं आवश्यक असतं. त्याच्यासाठी वेदांनी हा कर्ममार्ग दिलेला आहे. उपासना, भक्ती ह्याच्या द्वाराने ईश्वराशी सन्निध राहून बुद्धी ज्याच्याशी सन्निध राहते
तसंच ती आकार घेते. आत्मज्ञानाकरता अ, ज्या रेशमाच्या किड्याचं वर्णन करतात किंवा फुलपाखराचं जर वर्णन करायचं असेल, तर त्या कोशात तो किडा आत्ता ते काय असतं रेशमाच्या त्या कोशात तो किडा असताना अ, त्याची जी आई आहे, ती त्याला अशा टोचा मारत असते. तर ह्यांना भीती वाटत असते, की अरे ते कधी येईल आणि मला टोच मारेल. तर त्यामुळे सतत त्या पूर्ण वाढ झालेल्या किड्याचं स्मरण करता तो आतला जो कोशातला जो अळी आहे, तो विचार करून ती त्या कोशातनं बाहेर येऊन ती त्या पूर्ण वाढ झालेल्या किड्यात त्याचं रूपांतर होतं किंवा कोशात असलेला फुलपाखराच्या पूर्ण वाढीचं ध्यान करून कोश पाडून पंख सुंदर असलेलं फुलपाखरू होतं. तर हे ध्यानाचं महत्व आहे. हे त्या ईश्वर स्वरूपाशी अ, संलग्न राहण्याचं महत्व आहे. म्हणून 12व्या अध्यायातही भगवान सांगणार आहेत, "मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया." म्हणजे माझ्यातच मन ठेव, माझ्यातच बुद्धी ठेव. म्हणजे जे काही गोष्टी घडतायत, अ, घडलेल्या आहेत, त्याचा विचार करताना ते मीच आहे असा अॅनालिसिस कर आणि मीच आहे कळल्यावर त्याच्यातच बुद्धी ठेव. असं झालंच तर तुझा उद्धार होईल याच्यात संशय नाही असं भगवान म्हणतात. तर हे सांगायचं कशाकरता, की इथे अ, समजा या कानानी म्हणजे पूर्वमीमांसेच्या कानानी ऐकलं, तर पूर्वमीमांसा ही द्वैतात्मक असल्यामुळे द्वैतद्वारे भगवंताचं ज्ञान होतं. ज्ञानाच्या आणि अद्वैत तत्वज्ञानी ध्यान होतं. म्हणजे द्वैत आणि अद्वैत याच्यात फरक मानलेला नाहीये. म्हणजेच जे निंबार्काचार्यांचा आपण मागच्या वेळी उल्लेख केलेला महाराजांचा, दत्त महाराजांचा त्यांच्या ज्या वेदांत पारिजात सौरभवरच्या टीकेचा उल्लेख केलेला. तर त्यात हेच आहे, की द्वैत असून त्याच वेळी अद्वैत आहे. कारण परमेश्वर हा नुसता निर्गुण निराकार आहे, ही व्याख्याही त्याच्यासाठी संकुचित आहे. कारण तो निर्गुण निराकार जेवढा आहे, तेवढाच तो सगुण साकार आहे. आणि पुढे आपण जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना पुढे जाऊ, तेवढं पुढे भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी त्या सगुणाच्या वर्णन इतकं सोप्या रीतीने केलेलं आहे, की निर्गुणाच्या पलीकडे सगुणाच्या पलीकडे निर्गुण नाहीये. निर्गुणाच्या पलीकडे सगुण आहे. निर्गुण कळल्याशिवाय खरी ती प्रेमाभक्ती पराभक्ती ही प्राप्तच होऊ शकत नाहीये. तर म्हणूनच अ, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, निर्गुण एकू गोविंदू रे. ही संतांची भूमिका असते. त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी सगुण निर्गुण अ, किंवा द्वैतवाद, अद्वैतवाद असा फरक नाहीये. गोपीगीताचं मागेही आपण उदाहरण दिलेलं, की रासक्रीडेच्या वेळी त्या गोपींच्या मनात किंचितसा अहंकार झाला, की या सर्व जगाचा स्वामी जो आहे, तो आपल्या तालावर आपल्या इच्छेकरता मध्यरात्री इथे आपल्याकरता येऊन आपल्याबरोबर नाचतोय. हा किंचित अहंकार निर्माण झाल्यावर भगवान लुप्त झाले. त्यांची परीक्षा घ्यायला लुप्त झाले म्हणतात, पण ते काय तो भगवंतांचा स्थायी भाव आहे. तो काही गोपींना दुःख व्हावं किंवा मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुमच्या मनात अहंकार आला तर मी दिसणार नाही, हे भगवंतांना दाखवायचं नाहीये. पण भगवंताचा स्थायी भाव आहे, की जिथे हिंदी संतांचं हे आहे. आता ते कबीरांचं आहे, की नामदेवांच्या हिंदी दोह्यातलं आहे, की कोणत्या इतर संतांचं आहे माझ्या लक्षात नाही. पण त्या त्या दोह्यात एक छान हे आलंय, की जिथे मी आहे तिथे तू नाहीस आणि जिथे तू आहेस तिथे मी नाही. तर त्यामुळे थोडासा अहंकार गोपींच्या मनात आल्यावर जिथे अहंकार आहे तिथे परमेश्वर नाही. तर त्यामुळे भगवान अदृश्य झालेले आहेत आणि मग त्या गोपींना इतकं दुःख झालेलं आहे. त्यांनी उरलेलं त्यांचं जे प्रारब्ध कर्म, अहंकार सगळा नष्ट झाला. शुद्ध बुद्धी पूर्ण आधीच आहे. हा थोडासा अहंकारही भक्तीचा अहंकार आहे. तो काही दोष नाहीये.
कारण तो भक्तीचा अहंकार आहे म्हणून तर भगवान आले, रासक्रीडा केली. तो अहंकार नसेल तर नुसतं ऐश्वर्य भक्ती करणाऱ्या मथुरेच्या लोकांना हे भाग्य नाही, लक्ष्मीला हे भाग्य मिळालं नाही. ते भाग्य या गोपींना मिळालेलं आहे. तर तो पूर्ण तोही सात्विक अहंकारही गेल्यावर भगवान प्रकट झाले. तर तो प्रकट व्हायच्या आधी गोपी जे आवाहन करतायत भगवंताचं गीताच्या स्वरूपात, त्याला गोपीगीत हे नाव आहे. तर त्यातही गोपींनी म्हटलंय की नखलू गोपिका आनंदनो भवान अखिल देहीनाम अंतरात्मद्रुप. म्हणजे तू खरं तर गोपिकानंदन म्हणजे यशोदा या गोपिकेचा मुलगा नाहीयेस, तर अखिल देहीनाम अंतरात्मदुख. जे जे देह धारण करून अ, आलेले आहेत, म्हणजे आपण ज्यांना सजीव म्हणतो ते फक्त नाहीत. वेदांत शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे सगळं जग हे सजीव आहे, कारण त्याच्यात आत्म्याचा अंश आहेच. स्थावराणाम अधोगती जेव्हा सांगतात, तेव्हा दगड हेही अ, अगदी तमोगुणी जे आधी मनुष्य जन्मात अत्यंत तमोगुणी ज्यांचं वागणं झालेलं आहे, त्यांना त्या दगडाच्या जन्माला जायला लागतं. तर सांगायचं काय, की तो जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो कळून आल्यानंतर गोपी आधीच्या जन्मातल्या सगळे ज्ञान प्राप्त झालेले, ज्ञानभक्ती असलेले सगळे योगी ऋषीमुनी होते. तर सांगायचं इथं काय आहे, की निर्गुणाशिवाय सगुण समजणार नाही आणि सगुणाशिवाय निर्गुणाची प्राप्ती होणार नाही. त्यामुळे हे कमी जास्त नाही. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, म्हणजे सगुण निर्गुण भक्ती ही एकाच दर्जाची आहे. सगुणाचं उपासना करणारं मीमांसाशास्त्र आणि निर्गुणाचा निर्देश करणारं ज्ञान हेही एकाच लेव्हलचं आहे. आणि ते एकत्र जिकडे होतात, तो जो अद्वैत सिद्धांताचा अ, गाभा खरा आहे, त्याला द्वैताद्वैत किंवा विशिष्टाद्वैत म्हणतात, की जिथे पराभक्ती शक्य होते, ते त्यांच्या गंडस्थलाच्या मध्यस्थानी होत आहे भगवंताच्या. म्हणून ही गंडस्थलं म्हणजे एक मीमांसा ऐकली तर मीमांसांनी होणारे द्वैत ज्ञान. इथे उत्तर मीमांसा ऐकली तर हे गंडस्थल म्हणजे होणारं अद्वैत ज्ञान आणि ते एकत्र होऊन आज्ञाचक्राच्या यांनी द्वैताद्वैताच्याही पलीकडचं असं आत्मस्वरूपाचं ज्ञान होत आहे. तर ते असं म्हणून ते गणेश गणेशाचे आणि त्या गंडस्थलांना निकुंभ म्हटलेलं आहे. म्हणजे ते अ, 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 नि हा शब्द कधीतरी आणि अशा याने होतो, म्हणजे दोन दाखवायला म्हणून ते निकुंभ अशा याने दोन गंडस्थलाचा अ, बोध करून दिलेला आहे. आता या रूपकात अजून एक अ, रूपकाचा अजून असा अर्थ आहे की गंडस्थल आपल्या कपाळात आपल्याला सरळ एकच अ, कपाळ दिसतात. गणेशाचे गंडस्थळ आहेत तिथे एक आणि दोन असे दोन गोल दिसतात. म्हणजे वरून दिसताना जरी दोन दिसले द्वैत आणि अद्वैत, तरी ते मुळात एकच मस्तक आणि त्याच्या आत एकच अ, ज्ञान आहे हे दर्शवणारी म्हणून दोन गंडस्थळ ही भगवंताची दिसत आहेत. आता प्रमेय हा आता याच्यात एक राहिलं, द्वैताद्वैत हेच ते निकुंभ झाले. सरिसे एकवटती इभ म्हणजे अ, एकत्रपणे ते मस्तकावर गणेशाचं राहिलेले आहेत, म्हणजे दोन्ही इक्वली श्रेष्ठ एकत्र आहेत. आणि प्रमेय प्रवाल सुप्रभव त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे प्रवाळ हा एक समुद्राच्या तळाशी प्रेशरनी आणि त्या कीटकांच्या यांनी दगडाचा एक सुंदर म्हणजे कोरल इंग्लिशमध्ये म्हणतात, प्रेशर स्टोन म्हणजे मौल्यवान दगडाच्या रूपाने तो हे तयार होतो. तसा ही म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेली म्हणजे गूढ अशा दृष्टीने हे दोन प्रवाळासारखी असलेली वरवर जे उडणारे पोहणारे आहेत त्यांना वेदांचा पूर्वमीमांसाही पूर्ण करणार नाही. कर्मणो गहनागती म्हणतात.
भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना एवढे आधीच्या जन्मात अष्टवसूपैकी एक असलेले ब्रह्मचर्याचा 88,000 वर्ष अभ्यास बृहस्पतींकडनं करणारे, ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मज्ञानात चरण करणारे, अशा ह्यांनी एवढं ब्रह्मज्ञान त्यांच्यात आहे. मुख्य भागवतात ज्यांचं नाव आहे त्यांनाही त्यावेळी योग्य कर्माचा निर्णय करता न येऊन द्रौपदीच्या मदतीला ते समोर आले नाही, म्हणून त्यांच्या शरीराला पुढे यातना सहन कराव्या लागल्या. पण त्यांचं आत्मज्ञान आणि भक्ती एवढी मोठी आहे की त्यांना मृत्यू त्यांच्या इच्छेने जो आलेला आहे, तिथे काही बाकी शिशुपाल, दंतवक्त्र हे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीरातली ज्योत श्रीकृष्ण शरीरात येऊन आणि मग त्यांची मुक्ती झाली. इथे भीष्माचार्यांच्या ह्याच्यात जो क्षण त्यांनी ठरवला, भगवान श्रीकृष्ण समोर आहेत आणि आता मृत्यू हा क्षण, हा ठरवल्या ठरवल्या त्या आत्मानंदात, त्या निर्गुण निराकार सच्चिदानंद भगवंताच्या सगुण साकार रूपास सकट एकत्र ते विलीन झालेले आहेत. इथून तिथे वगैरे जाण्याची काहीच गरज नाही. पण तरीही त्यांना कर्म घडलेलं नाहीये. इतकं ते योग्य कर्म त्यावेळी लक्षात आलेलं आहे नाही. हा मायेचाही प्रभाव आहे. त्या गोष्टी त्याप्रमाणे झाल्याने द्रौपदीलाही तिच्या कर्माची काही फळं मिळून ती मुक्तीसाठी तयार होणार होती. दुसरं, कौरवांच्या पापाचा घडा, कौरवांसकट बाकी सगळ्या राजांच्या पापांचा घडा भरण्यासाठी तीही कर्म होती. अशी काही कारणं सांगू शकतो आपण. तो विषय मोठा आहे. तर म्हणजे इथे मुख्य आपल्याला जाणून काय घ्यायचंय की हे गहन आहे. द्वैत ज्ञान म्हणजे कर्मज्ञानही गहन आहे. नुसतं अद्वैतच गहन आहे असं नाही. तर ते सगळे ह्या भगवंतांच्या गंडस्थळी गणेशांच्या आहे. आता 18वी ओवी. 18वी ओवी घेऊन आपण थांबू. 6 मिनिटं राहिलेली आहेत. आतापर्यंत काही कोणाला काही प्रश्न किंवा काही अजून काही कळलं नाही किंवा समजून घेण्याचं इच्छा असेल तर कधीही आपण हात वर करू शकतो. इथे हँड अपची एक प्रोव्हिजन असते झूम मध्ये. काही शंका नसेल तर आपण पुढची ओवी घेऊ. श्रीराम. उपरी वेदोपनिषदे जिये उदार ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती बली. उपरी वेद उपनिषदे जिये उदार दान मकरंदे. आता म्हणजे ज्याच्यात उदार ज्ञान रूपी मकरंद म्हणजे मध भरलेला आहे, असे जे वेद आणि उपनिषद आहेत की ज्यांना वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग म्हणजे कन्क्लुडिंग भाग म्हटला जातो. तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती बली. ती जी उपनिषद आहेत ती गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाच्या ठिकाणी अत्यंत शोभणारी सुगंधी फुले आहेत. आता एका रूपकात ज्ञानेश्वर माऊलींनी इतके सिद्धांत सांगितलेले आहेत की जसे नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे की एकतरी ओवी अनुभवावी. एका जरी ओवीचा अनुभव आला तर आपल्याला त्यांनी परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. इतकं खोल गूढ ज्ञान या ज्ञानेश्वरीच्या शब्दात ओवीत भरलेलं आहे. खूप डिटेलमध्ये आपण जाऊही शकत नाही, तिथपर्यंत आपली बुद्धी आत्ता पोचूही शकत नाही. वेळेच्या जे काही आपल्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर इथे कुसुम का म्हटलेले आहे तर पहिलं तर उदार ज्ञान मकरंद असं का म्हटलेलं आहे तर उदार ज्ञानरूपी मध हे एवढ्या करता म्हटलेलं आहे की खरा जो अधिकारी शिष्य आहे त्याच्यासाठी जसं तुकाराम महाराज म्हणतात
की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ त्या लागे. म्हणजे सद्गुरूंचं सामर्थ्य असं आहे की त्यांचा संकल्प झाला की क्षणात शिष्य आपणासारखा, म्हणजे नुसता ज्ञानी अध्यात्म अनुभवी होतोच असं नाही, ते ज्ञान दुसऱ्याला द्यायला समर्थही होतं. म्हणजे परीस लोखंडाची नस आहे उपमा म्हटलेलं आहे ना, सद्गुरूंचं वर्णन करताना, की परीसानी लोखंडाला स्पर्श केलं तर लोखंडाचं सोनं होतं. परीस होत नाही. पण गुरूंनी शिष्याला स्पर्श करतात. शिष्य फक्त ब्रह्मज्ञानीच होतो असं नाही, तोही गुरुस्वरूप करून दुसऱ्याला ब्रह्मज्ञान द्यायला योग्य होतो. पण सगळेच तेवढे अधिकारी नसतात. म्हणून जी अ, ज्ञानेश्वरी माऊलींनी म्हटलेलं आहे ना, की ऐसी कैवल्याची जाती लाभाविड करी प्रीती. असे वात्सल्यमूर्ती संत महात्मे असतात. आणि का असतात? कारण ती भगवंताची मूळ वृत्ती आहे. भगवंत स्वरूप असलेले जे संत महात्मे ते भगवत स्वरूप असल्यामुळे भगवंतासारखेच भक्तवत्सल असतात. सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छते भगवान सांगणार आहेत गीतेत पुढे आपल्याला ज्ञानेश्वरीत येईल. तर असं भगवानांची ती स्वाभाविक वृत्ती आहे. भगवान काय करू शकत नाहीत असं जर विचारलं, कोणी म्हणे सगळं सगळं तर भगवान करू शकतात. पण त्याला एक अपवाद आहे. भगवान कोणाचंही अकल्याण करू शकत नाही. रावण असला, कुंभकर्ण असला, त्यांना मारलं हे त्यांच्या कल्याणाकरता आहे. ते जय-विजय आहेत. त्यांना त्यांच्या मनातली द्वेषाधिक वृत्ती जाऊन पुन्हा त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होण्याकरता जर त्यांचं स्थूल शरीर पडणं आवश्यक आहे, तर स्थूल शरीर पडणार. हा भगवंताचा संकल्प आहे. तर सीतेला नेलं म्हणून नाही, तर दुसऱ्यांची स्त्री ही आमचीच आहे म्हणणारी वृत्तीचा नाश होणं आवश्यक आहे. म्हणून रावणाचा नाश आहे. आणि त्यातनं त्याचं कल्याणच आहे. कारण नाश झाला तेव्हा परब्रह्म परमात्मा श्रीराम समोर आहेत. त्यामुळे त्याच्या पुढचा जन्म त्याला अजून कृष्णाच्या भावाचा म्हणजे कझिन म्हणजे आत्याच्या मुलाचा असा मिळून पुन्हा त्याच्याद्वारे जेव्हा नाश झाला तेव्हा ती साक्षात त्याला पुन्हा तो मूळ पदावर जय विजय ह्या याच्यावर शिशुपाल दंतवक्त्र गेलेले आहेत. म्हणजे सांगायचं काय, ते जे उदारता आहे, तर वेदाची उपनिषदांची उदारता काय आहे, की नुसतं तत्वमसी सांगून आपल्याला समजत नाही. तर गोष्टींच्या रूपाने प्रश्नोत्तरात नुसती प्रश्नोत्तरही कंटाळवाणी होतील. म्हणजे गोष्टी किंवा झालेल्या ज्या घटना ज्यात गुरु शिष्यांकडनं अ, त्या संवादातनं ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते. एखाद्या गोष्टी, एखाद्या देवाची असेल, एखाद्या भक्ताची असेल, त्याच्या मार्फत तत्वज्ञान सांगून बुद्धीला सोप्पं करून देण्याची उदारता त्या ज्ञानात आहे. म्हणून उदार ज्ञान मकरंदे म्हटलेलं आहे. तर ते कुसुम रूप आहे. पुढच्या ह्याच्यातही थोडासा 18वा आपण लागलं तर थोडासा घेऊ. त्याला कुसुम आणि ते मुकुटिका आहेत म्हटलेलं आहे ते पुढच्या वेळी आपल्याला पाहता येईल. आज आपण इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. बरोबर.